नमस्कार, MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बघूया आजची विशेष बातमी। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तिवसा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून भेडसावणाऱ्या समस्येवर अखेर स्वतःचा उपाय शोधत लोकप्रतिनिधींनाच आरसा दाखवला आहे। शेतात जाणाऱ्या मुख्य वहिवाट रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्यावर पूल बांधण्याची मागणी शेतकऱ्यांनी अनेक वेळा खासदार आणि आमदारांकडे निवेदनाद्वारे केली होती। मात्र वारंवार पाठपुरावा करूनही या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। पावसाळा सुरू होताच या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येतो, त्यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच कृषी कामासाठी जाणारी वाहने अडकून पडतात। अनेक वेळा शेतकऱ्यांना तासनतास वाट पाहावी लागली तर काहींना जीव धोक्यात घालून नाला पार करावा लागला। या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। अखेर सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने तिवसा तालुक्यातील मौजा वरखेड येथील सर्वे क्रमांक 32 मधील नाल्यावर प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर शेतकरी मोहन अग्रवाल यांनी स्वतःच्या खर्चातून पूल बांधून एक आदर्श निर्माण केला आहे। स्वखर्चातून नाल्यावर पूल उभारण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांच्या एकजुटीतून हा पूल उभारण्यात आला असून आता शेतात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते का? मताची संख्या कमी असेल तर नागरिकांच्या समस्या महत्त्वाच्या नसतात का? असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहे। लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांना स्वतःच विकास कामे हाती घ्यावी लागत असतील तर अशा लोकप्रतिनिधींची गरज तरी काय, असा प्रश्न आता परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। शेतकऱ्यांनी बांधलेला हा पूल केवळ रस्ता जोडणारा नाही तर लोकप्रतिनिधींच्या उदासीनते विरोधीतील एक जिवंत पुरावा बनला आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे ब्युरो चीफ सुनील गुरमाडे। पूज्य गुरुदेव, आणि आज आपण या नाल्यावरच्या पुलाच्या उद्घाटनाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं जमलेले सर्व नागरिक आणि विशेष करून मित्रमंडळी, आज हा पूल करण्याचा उद्देश असा होता का जवळपास 100 वर्षाच्या अगोदरपासूनचा हा पायवाट आहे। एका गावाहून दुसऱ्या गावी जाणारी जी पायवाट असते तर ती आज जरी मर्यादित राहिली, आता फक्त शेतीच्याच कामाची मर्यादित राहिली नाही तर या काळात इथून वरखेड ते वनी ममदापूर हे अशी एक पायवाट होती। आणि या पायवाटीवर हा एक नाला आला। या नाल्यातला इतकं पाणी असायचं का पावसाळ्यात 2-2, 6-6 घंटे, 5-5 घंटे या नाल्यावर थांबून राहायचं कास्तकारांनी पूर उतरेपर्यंत, किंवा पाऊस येते वा अशा भीतीनं शेतीतले कामं टाकून घाई गडबडीनं आपलं घरी यायचं का नाल्याला पूर येईन बा अशा हिशोबानं। तर अशी एक बऱ्याच वर्षापासूनची त्रास होता या नाल्याच्या संदर्भात जाण्या येण्यासाठी। इथून जवळपास रोजचे 100 दररोजचे इथं 100 लोक जाणं येणं करते या पुलावरून, आणि खाली उतरणे आणि वर चढणे म्हणजे नवीन माणसाला जरी त्रास होत होता, हात टेकून खाली उतरा लागत होतं, आणि डोक्यावर जर 10 किलोचं 5 किलोचं वजं, चाऱ्याचं वजं किंवा एखादं कापसाचं गाठोडं तेही शक्य नव्हतं। पण ही अवस्था मग पाहिली, आणि मग मी बहुतेक इकडे 25 कास्तकार आहे म्हणजे शेतीवाले, आणि मजूर वर्ग तर भरपूर जाते। तर सगळ्यांसोबत मी या विषयावर चर्चा केली की म्हटलं आपल्याला इथं पूल करायचं आहे बाबा, तर काही थोडंसं सहकार्य जर लाभलं तर बरं राहील। तर कोणी काही त्याच्याबद्दल असं काही पॉझिटिव्ह अशी भाषा वापरली नाही किंवा कोणी काही सहकार्य केलं नाही। आणि तसंच मी आमदारांना 100 सह्याचा अर्ज दिला, खासदारांना 100 सह्याचा अर्ज दिला, पण त्याच्यावरही कुठल्याच प्रकारची ॲक्शन झाली नाही। आणि त्यांनी काय करावं, इथं किती लोकांची मतं भेटणार आहे त्याला, तर ठीक आहे मी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं, आणि मग मी स्वतःच माझ्या पैशानं याच्यात काम सुरू केलं। तर जवळपास आता मला 70-80 हजार रुपये खर्च या पुलासाठी आला, आणि कोणी देव न देव याचा काही मी पर्वा केली नाही। आणि मला माझा हा सत्कार घेतला याच्याबद्दलही माझं काही असं आग्रह होत आहे। भैयासाहेब यांनी या सत्काराचं मचवलं आणि माझा सत्कार केला। तुम्ही लोकांनी त्रास घेऊन उन्नीचा इथे आले आणि मला उपकृत केलं, मी सर्वांचे आभारी आहो। आणि या आता पुलाची सगळ्यांना सोय होणार आहे, आणि तेवढंच माझं समाधान आहे का आपल्याला जनसेवा एक ईश्वर सेवा अशी समजून एक भूमिका ठेवून तशी आपण गुरुदेव मंडळाचे माणसं आहोत,
तर एक तेवढीच एक भूमिका ठेवून आम्ही ते आता हे काम पूर्ण केलं आहे. काल परवाच्या दिवशी स्लॅब पडला, आता 4-8 दिवसात त्याच्यावरून वाईट सुरू होऊन जाईल. तर त्या निमित्तानं आज लोकार्पण घेतलं. मी सगळ्यांचा आभारी आहे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या ग्रामगीतेमध्ये आणि पसायदानामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. लाख बोल क्या उनी थोर एकची माझा कर्तबगार. तसेच ग्रामगीतेमध्ये अध्याय 32 ओळ 33, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. जो जेथे जेथे काम करी ते ग्राम बनवी स्वर्गपुरी, त्याची सेवा महाक्रांतिकारी ग्रामोद्धारक. या म्हणीला अनुसरून श्री आमचे मोहनराव अग्रवाल यांनी स्वखर्चातून स्वतःच्या मेहनत करून स्वतः दुसऱ्याला कोणालाही मदत न मागताना स्वतःच्या पैशाने हा नाल्यावर पूल बांधून सर्व जनतेची सोय केलेली आहे. असे विचार जर सर्वांनी राबवले, आणि माझी एक विनंती आहे माननीय गडकरी साहेबांना की त्यांनी सुद्धा असे माणसं तुमच्या मंत्रिमंडळात घ्या. जे कागदावरचे पुलं चालू आहेत, जे कागदावरचे रोड चालू आहे, हे न होताना प्रत्यक्षात 15 दिवसात एका अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जवळपास 1 लाख रुपये खर्च करून जनतेच्या सोयीसाठी पूल बांधला. म्हणून आम्ही आज मोहनराव अग्रवाल यांचा इथे सत्कार घेतलेला आहे. वंदनीय आडकोची महाराज या पावनभूमीमध्ये मोहनराव अग्रवाल यांनी सर्वांच्या सोयीकरता जो यांच्या पूर्वापार म्हणजे 100-200 वर्षापूर्वीच्या नाल्यावरून येण्या जाण्याकरता या ठिकाणी रस्त्याचं काही प्रोव्हिजन नव्हतं आणि अनेक शेकडो शेतकरी या रस्त्याने ये जा करत होते. परंतु अनेकांना इथून ट्रॅक्टर नेणं, बंडी नेणं किंवा पायदळ जाणं हे सुद्धा दुरापस्त झालेलं होतं. आणि यांनी मोहनरावांनी आता सांगितलं की मी माननीय आमदार महोदय, त्याच्यानंतर खासदार महोदय आणि सरकारला सुद्धा या बाबतीत निवेदनं दिले. 100 लोकांच्या सह्याचे निवेदनं दिले की या ठिकाणी पूल व्हायला पाहिजे. सरकारचा असा उपक्रम आहे की मागल त्याला रस्ता आणि मागेल तिथे पूल. पण या ठिकाणी मागून सुद्धा सामान्य शेतकऱ्यांना पुलासारखं जाण्या येण्याकरता कुठल्याही प्रकारचे प्रोव्हिजन उपलब्ध होत नाही. हे फार अतिशय चुकीची बाब आहे. आणि त्याच्यावरती स्वतः मोहनराव अग्रवाल यांनी स्वतःच्या खिशातले, म्हणजे ते की मोठे शेतकरी नाही आहे, 5-6 एकर जमीन आहे आणि 5-6 एकर जमीन हाच त्यांचा जमीन हा उदरनिर्वाहाचा भाग आहे. आणि एवढं मोठं असताना त्यांनी स्वतःच्या खिशातून 1 लाख रुपयापर्यंत ह्या पुला पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं पूल केला त्यांनी तयार. आणि याच्यानुसार मोहनरावांचं फारच या ठिकाणी कौतुक करावंसं वाटते की यांच्या पुलावरून अनेक लोक इकडे ये जा करल. पण आता हे पुलाचं जे स्ट्रक्चर पाहिजे त्याप्रमाणे झालेलं नाही आहे. कारण शेतकरी आहे आणि शेतकरी कशा पद्धतीचा मजबूत पूल करू शकते, नाही होऊ शकत. कारण याला 1 लाख रुपयापर्यंत त्यांनी स्वतःची रक्कम लावली. भरपूर असं हे काम कमीत कमी 3-4 लाख रुपयाचं होतं. शासनाने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. आज हा पूल किती दिवस टिकल, कारण असं वाटते की हा 10-15 वर्षाची याची मर्यादा असू शकते. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सरकारला आणि लोकप्रतिनिधींना मी सुद्धा हे विनंती करतो की त्यांनी या सामान्य लोकांच्या अशा पद्धतीनं कितीतरी अडचणीला सामान्य लोकांना सामोरं जावं लागते, तेव्हा शासनाने याकडे फार गरजेचं आहे लक्ष देणं. आणि हे लक्ष देण्यातूनच खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो. त्याबद्दल मोहनरावांचे मी व्यक्तिशः आणि सर्वांच्या वतीनं खूप खूप आभारी मानतो आणि त्याचं पुनश्च या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागतही करतो.